ऑल टाईम फेवरेट अशी ही आज चटपटीत आपण शेवपुरी बनवणार आहोत। आंबट कट अशा सगळ्या चवी यामध्ये आहेत आणि ही शेवपुरी आहे ना चटपटीत छान पटकन अशी झटपट बनून तयार होणारी आहे। यामध्ये छान असा मी रगडा गरमागरम बनवून तुम्हाला दाखवणार आहे। आंबट गोड अशी चटणी सुद्धा मी इथे चिंचगुळाची दाखवणार आहे। त्यानंतर इतर काही चटण्या आहेत दोन त्या सुद्धा मी इथे दाखवणार आहे तुम्हाला। आणि हा व्हिडिओ आहे ना कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, त्यामुळे बऱ्याच काही तुम्हाला टिप्स मिळून जातील यामध्ये। चला तर मग इथे बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आजची आपली ही शेवपुरीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी तर आपण हिरवी चटणी बनवून घेऊया। थोडीशी तिखट असते, ही स्पायसी असते। तरी ते मी 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे, तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कोथिंबीरच्या अर्ध्याने मी इथे पुदिना घेतलेला आहे। त्यानंतर इथे 1 इंच आल्याचे तुकडे बारीक कट करून घेतलेले आहेत। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरा पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि इथे 2 ते 3 चमचे फक्त पाणी लागणार आहे आपल्याला। आणि आता ही छान मिक्सरला चटणी आपण वाटून घेऊयात। तर माझा इथे मिक्सर लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त हिरवीगार अशी ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। झटपट अशी अगदी 5 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते। इथे स्पायसी ग्रीन चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। आता लाल लसूण चटणी आपण बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची 8 ते 10 घेतलेल्या आहेत आणि 15 ते 20 मिनिटांसाठी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत। तर ते आता मी मिक्सरमध्ये काढून घेते आहे। त्यामधल्या ना हलक्या हलक्या मी मिरच्या बिया असतात ना मिरचीमधल्या, त्या काढून घेतलेल्या आहेत, मला जास्त तिखट नको आहे म्हणून। तर तुम्ही त्या मिरचीच्या बिया आहेत त्या तुम्ही ठेवू शकता। त्यामध्ये मी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरा पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून छान अशी ही चटणी मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला, तुम्ही बघू शकता। मस्त अशी ही सुद्धा चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। आहा, चटणीचा रंग बघू शकता तुम्ही, क्या बात आहे। त्यानंतर मी ते अगदी सर्वात महत्त्वाची चटणी बनवते आहे, ती म्हणजे आंबट गोड चिंच गुळाची खजूरची चटणी। तर इथे मी 100 ग्रॅम चिंच आणि पाव किलो खजूर घेतलेले आहे, दोन्हीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचं आहे, भरपूर घालायचं पाणी, कारण हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। हे भिजत ठेवताना आहे ना अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे चिंच आणि खजूर भिजवून घ्यायचे, तर मी इथे कोमट पाणी वापरलेलं आहे। आता इथे पाऊण तास बरोबर झालेला आहे, छान भिजलेले आहे, तुम्ही बघू शकता टम्म असे हे चिंच आणि खजूर भिजलेले आहेत। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आपल्याला। तर सर्वात आधी मी ते चिंच वाटून घेते आहे, छान एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर याच्या आधी सुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, चिंच गुळाची आंबट गोड चटणी कशी बनवायची ती, तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता। मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही इन डिटेल रेसिपी बघू शकता। मी ते इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते आहे। तर इथे मिक्सरमध्ये मी चिंच वाटून घेतलेली आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे ना, तेच मी खाली भांडं घेतले आहे, त्यावर चाळण ठेवलेली आहे बारीकवाली। आणि आता ही चटणी मी ओतून घेतली आहे चाळणीमध्ये। आणि आता खजूरसुद्धा मिक्सरला मी लावून घेते सर्वात आधी, आणि त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता खजूर आणि चिंचेची पेस्ट मी इथे मिक्सरमध्ये मस्त वाटून घेतलेली आहे, करून घेतलेली आहे। तर इथे गाळून घ्यायची आहे, कारण चिंचेमध्ये ना काही धागेदोरे असतात, ते गाळून आपल्याला सेपरेट करावे लागतात, नाहीतर चटणी खाताना आपल्याला ते मध्ये मध्ये मिळतात, त्यामुळे खायला कंटाळा येतो। तर इथे गाळून घेतलेली आहे मी पेस्ट, तुम्ही बघू शकता। अगदी थोडेसे इथे धागेदोरे राहिलेले आहेत, सेपरेट झालेले आहेत। आता आपण ही पेस्ट शिजवून घेऊयात, त्यासाठी मी ते टोप डायरेक्टली गॅसवर ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम किसलेलं गूळ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर
आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आहे आणि इथे पाणी घालायचं आहे. पाणी घालताना बेताने घालायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 2 ग्लास पाणी घालून घेते आहे. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर 1 ग्लास अजून पाणी मी इथे वापरणार आहे. टोटल हे जे प्रमाण वापरलेलं आहे मी त्यासाठी टोटल मला 3 ग्लास पाणी लागतं आहे. इथे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता अजून 1 ग्लास मी इथे पाणी घालून घेणार आहे. अगदी साधं पाणी घातलेले आहे, कोमट किंवा गरम पाणी वापरलेलं नाही आहे. तर मिक्स करून घेऊयात. गूळ वितळेपर्यंत फास्ट गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर मात्र लो गॅसवरती आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे. 25 ते 30 मिनटं ही चटणी शिजवून घ्यायची आहे चांगली. तर अगदी लो गॅसवर मी इथे चटणी शिजवून घेते आहे. तरी इथे मला ही चटणी शिजवण्यासाठी बरोबर 25 मिनटं लागलेली आहेत, तुम्ही बघू शकता. या चटणीचा रंग बघा तुम्ही किती सुरेख आलेला आहे. आहा, क्या बात आहे. आणि ही चटणी आहे ना, आत्ता तुम्हाला जरी पातळ वाटत असेल ना, तरी जी थंड झाल्यानंतर छान घट्टसर अशी बनून तयार होते. मी इथे गॅस बंद करते आहे आणि ही चटणी थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये ती छान स्टोअर करून ठेवलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि घट्ट बघा किती झालेली आहे. अप्रतिम अशी चटणी बनून तयार झालेली आहे. महिना 2 महिने किंवा 3 महिने फ्रीजमध्ये आरामात टिकू शकते ही चटणी. आता आपण शेवपुरीसाठी लागणारा रगडा बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 कप वाटाणे 6 ते 7 तास भिजवून घेतलेले आहेत. छान टपोरी भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे वाटाणे भिजत घालतानाच मी ते 3-4 वेळा धुवून घेतलेले, तरीसुद्धा अजून 2 वेळा मी ते धुवून घेतलेले आहेत आणि आता कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूया 2 कट केलेले बटाटे, साल काढून घ्यायचे आहेत त्याची, चवीनुसार मीठ आणि यामध्ये घालूयात 1 हिरवी मिरची अख्खी आणि पाणी घालायचं आहे. पाणी अगदी बेताने वाटाणे बटाटे शिजतील इतपत घालायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि आता कुकरला आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे कुकरला मी बरोबर 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर हलकासा थंड झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता बटाटे आणि वाटाणे किती छान शिजलेले आहेत. आहा, मॅशर घ्यायचा आणि बटाटे यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत. वाटाणे जास्त मॅश करण्याची आवश्यकता नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता बटाटे मी छान मॅश करून घेतलेली आहे. आता रगडा थोडासा पातळ असतो, त्यामुळे यामध्ये पाणी घालून घेते आहे. पाणी इथे हलकंसं कोमट घालायचं, त्यामुळे छान पटकन आपला रगडा बनून तयार होईल. आता हे मिक्स करून घेऊयात आणि फक्त 1 उकळी काढून घ्यायची आहे. जास्त शिजवत बसण्याची काहीही इथे आवश्यकता नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता गरमागरम शेवपुरीचा रगडा आपला बनून तयार झालेला आहे. चटणीही सगळ्या तयार आहेत. चला तर मग आता कशाला वाट बघायची, पटकन शेवपुरी बनवायला सुरुवात करूया आणि खायलाही सुरुवात करूया. आहा, शेवपुरीच्या पुऱ्या मी ते गोलवाल्या घेतलेल्या आहेत, कारण आपण रगडा शेवपुरी करतो आहे. तर त्या विकतच घेतलेल्या आहेत, मी काही घरी बनवलेल्या नाही आहेत. तर ते छान रगडा भरून घेऊयात. गरमागरम रगडा आहे, पटपट भरून घेतलेला आहे रगडा. त्यानंतर कांदा थोडा थोडा घालून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा मी इथे घालून घेते आहे, थोडा थोडा घालून घ्यायचं आहे सगळं. हिरवी चटणी आपली स्पायसी आहे. लसूणी लाल चटणी आहे ती घालून घ्यायची आहे. त्यानंतर खजूर चिंचेची चटणी आहे ती सुद्धा मी इथे घालून घेतलेली आहे. भरपूर घालायची, मस्त चव येते शेवपुरीला, चटपटीत अशी. आता यावर भरभरून शेव घालायचं आहे. शेवपुरी आहे अर्थात खूप सारा शेव मी इथे घालून घेते आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला शेवपुरीमध्ये भरपूर शेव प्रचंड आवडतो. त्यानंतर चाट मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे वरती. त्यानंतर यावर मसाला चणा डाळ, चणे, शेंगदाणे आणि डाळिंबाचे थोडेसे दाणे घालून घ्यायचे आहेत. कैरी असेल तर कैरीसुद्धा यावर थोडीशी बारीक चिरून घालायची आहे, त्यामुळे चव अप्रतिम येते. आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे अप्रतिम ती शेवपुरी बनून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आहा, माझ्या तोंडाला प्रचंड पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे मी पटकन खाऊन घेणार आहे. फोटो क्लिक करून घेणार, खाऊन घेणार. आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे या शेवपुरीची. आहा, क्या बात आहे. ही माझ्या पद्धतीची रेसिपी आहे ना, ही शेवपुरीची रेसिपी एकदा नक्की घरी करून बघा. तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही शेवपुरी आवडणारी आहे. या व्हिडिओमध्ये आहे ना मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही जशी मी बनवली तशीच तुम्ही शेवपुरी घरी नक्की करून बघा. तर ही माझी शेवपुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्रणिताज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा.
आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन चटपटीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.